कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने मतदान केंद्र निश्चित करण्यापूर्वी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींशी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली। ही बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। या बैठकीत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। येत्या 2 दिवसात निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराकरिता खर्चाची आर्थिक मर्यादा 9 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे। सर्व उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणं बंधनकारक असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक खर्चाचा तपशील नियमितपणे सादर करावयाचा आहे। किमान 10,000 रुपयापर्यंतचा खर्च रोख रकमेने करता येणार असून त्यापेक्षा अधिक खर्चासाठी धनादेश किंवा ऑनलाईन प्रणालीचा वापर करणे आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरून येथून पुढची प्रक्रिया होणार असून त्यांच्या कार्यालयामार्फत सभा, रॅली व इतर परवानग्या दिल्या जाणार आहेत। उमेदवारांना अर्जासोबत द्यावयाच्या कागदपत्रांची सूची दिली जाणार आहे। विधानसभा निवडणूक 2024च्या सूचनेप्रमाणे खर्चाची दरसूची ठेवण्याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करून सर्वानुमते दर ठरवण्यात आला। पक्षाकडून उमेदवारांवर होणारा खर्च विभागून निश्चित करण्यात येणार असून प्रत्येक उमेदवाराने स्वतःचा खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक राहणार आहे। पक्षाचा व उमेदवाराचा एकत्रित खर्च 9 लाख रुपयांच्या मर्यादेत ठेवण्यात येणार आहे। पक्षाकडून करण्यात येणारा खर्च हा त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे। यापुढे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व कामकाज नियंत्रण अधिकारी यांच्या स्तरावर सुरू राहणार असून निवडणुकीचे सर्व अर्ज व फॉर्म ऑफलाईन पद्धतीने नियंत्रण अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहेत। निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची ही बैठक घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष मारुती कसबे, राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गणेश जाधव, शेका पक्षाचे बाबूराव कदम, हिंदू महासभाचे राजेंद्र तोरसकर, वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे, SGA आघाडीचे राजू माने, रुपेश घट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे, राष्ट्रवादी गटाचे सरचिटणीस सुनील देसाई, भाजपचे अध्यक्ष संतोष लाड, काँग्रेसचे रोहित पाटील उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।